श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8। श्री गणेशाय नमः। ओम नमोजी गुरुराया भवच्छेदका पळवी माया। श्री ज्ञानेश्वरा सद हृदया मम किंचित नाम मिरविशी। आगाये ज्ञान देवटी आम्हा साधका जे देठी। मिरवला आईशी पूर्ण कोटी हितकारक महाराजा। तरी मागिले अध्यायी कथन विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न। आणि स्वर्गवासाते भुवन महिलागी मच्छिंद्र उतरला। आणि वज्रवाटिके वज्र भगवती तो शिविले स्नानाप्रती वैष्णवदकी भोगावती जगा माझी मिरवली। या परिद्वारका करुणी तीर्थ गोमती स्नानाविधी यथार्थ। करून या द्वारकानाथ प्रसन्न चित्ते आगला। त्यावर याला अयोध्याशी तरी श्रोतिया कथा परियशी। स्नान करुणी शरयू तीराशी राम दर्शना जातसे। तो पाशुपतराव तयाग्रामी रामवंशात पराक्रमी। तो देवलये पूजे लागुने आला होता संभारे। अपार सैन्य जे भोवती सदनी तुरंगने राबती। छत्र चामरे कलश दीप्ती लाजविती भानुते। वाजी गज यांचे रंग अनेक तेही चपळ अलौकिक। वाताकृती लक्ष एक तया भोवती फिरताती। सकळ वाजी शृंगारयुक्त जडित पाखरा हटकवत। रत्न कोंदणी हार लखलखित की नक्षत्रमणी मिरवले। त्यातही झळकत झालरयुक्त गुणी ओविले अपार मुक्त। कोणी विरावत गंगावत शुभ्र तेजी मिरवले। द्रवे माळा रत्नवती हाटकाशी जे ढाळ देती। रत्न नव्हे ते जग बसती चमू लागे मिरवला। कधी पैजन रोणधनती की वीरांची विरश्री वाचे वदती। की शत्रुघ्नीच्या अपार पंक्ती ब्रिदभंती विभांडू। आयश्या परिवाजी ते हौशे की चिंतिल्या ठाई दाविती वास। आती वात चपळ गतीस सरसर म्हणती माघारा। आगा ते वाजीन म्हणू महीचे की इंद्र बंधुरत्न उदतीचे। विशाल शक्तिका पात्र अब्दीचे मुक्त करुणे आणले ते। याचक नीती विकासुने अवनी हत्ती मिरवती पुतणे लागुनी। विशाल गंडस्थल दंत कंदनी जुडे सुवर्ण मिरविले। हटक व्यक्त त्या भूषण हौदे अंबारिया दैदिप्यमान। की पृत नाम हिचे नगते पूर्ण भवानी ऐशे पाहे का। अपार सैन्य बहुसंभार पाहता उचलले जे गिरीवर। की पर्वत माथा तरु शृंगार तैशा पातका गजपृष्टी। एकाहुनी एकाधिक महारथी ते युद्ध कामुक। 10 सहस्र राया सवे लोक युद्ध कामुक मिरविती। परी युद्ध शास्त्री चतुर सुगम की परशक्ती देती दम। ऐशे प्रतापिक स्तोम इंद्र सुखा आगळे। की पायीचे पायदळ अपार वस्त्राभरणी मंडिताकार। छडीदार आणि चौपदार जासुदा हलकारे मिरवती। हेमभूषणी मुक्तामाळा सकळ पायिका झळकती गळा। जडी तरतनी आणि ते जळा हेम अलंकार करकमळी। दाही अंगुली मुद्रिका घन हेम मुक्ते ते मिरवती श्रवण। पाहते पणी राणी व पण भार पडेल लोकांती। असो ऐशी अपार संपत्ती मिरवला पाशुपोत अयोध्यापती। ते सकळ दाटी देवळांभोवती राजेराजेने मिरवले। त्यात श्रीराम दर्शना कारण जात झाला योग द्रुम। परी ते द्वारपाल परम नाथा लागी बोलत। परम पाप संचल्या तुंबला तेव्हा मिरवे द्वारपाल। प्रथम धर्मा लागे काळ अधर्म परिमिळतसे। त्या धर्मद्वारीचे म्हणती स्वान ते द्वारपाल द्वार रक्षण। आपण बुडून यजमान बुडू पाहती निच्छे
महानष्ट जाता समोर, कदा न म्हणती लहान थोर, न भिडजंती परमनिष्ठुर, वाचे कठोर बोलती, सप्त जन्म तस्कर नीती, शतब्रह्म हत्या जया गडती, तेव्हा तो पावे द्वारपाल क्षिती, धर्म विनाश रायाचा, ऐशी परी द्वारपाल राजद्वारे असती सकळ, मच्छिंद्र जाता उतावेळ, हटकोने डंब केले असे, तीव्र वाचे बोलती वचन, म्हणती कान फाडून बुद्धिहीन, कोठे जाशी तातडीने, मतिमंदा हे मूर्खा, हे भ्रष्टा, तू ते कैसे कळेना, की राम आला आहे दर्शना, त्या तू जाशी बुद्धिहीना, सर परता माघारा, ऐसे म्हणून निष्ठुर वचन हाती, लोटिले मच्छिंद्र नाथा प्रती, येणे करुणी परमचित्ती, विक्षेपाती पावला, परी तो सर्वज्ञ संतापाशी, विवेक अर्गळा घाली देशी, तो म्हणे सेवकाशी, संवाद करेने विहित नव्हे, पती स्वाधीन पतिव्रता, की पात्र सोयी वाहे सरिता, ते विबुद्धी तरुणी पाशुपता, सेवक सेवा आव्हानिती, की सुई मागे गुंतो जाता, की मित्रा मागे रश्मी येता, तदनु बुद्धी पाशुपता, सेवक सेवा आव्हानिती, की रत्ना मागे सकल कला, माऊली सवे आव्हान बाळा, तदनु बुद्धी अयोध्या नृपाळा, सेवक सेवा आव्हानिती, की माळी माळ्याच्या योजने पंत, संयुक्त सोडी उदकाता, तदनु बुद्धी पाशुपत, सेवक सेवा आव्हानिती, ऐशी शब्दा सद्गुणवाणी, बोधी सकळा विवेक खाणी, बंधोनी निर्मुनी विक्षेप मनाचे चरणी, घालित झाला महाराज, परी बुद्धी प्रकरण अनेक सुचले तया करण, की सेवका ते काय बोलून, शिक्षा देऊ राजा ते एक राव आरटिता, संपूर्ण सेवका दाटे वेथा, जेवी गवसनी मित्रा घालिता, रश्मी आतोडती सहजची, शरीर कोठे घालिता गाय, परी सर्वपरी दुःख होय, तदनु शिक्षा योजिता राया, दुःख मिरवी पृतने ते, ऐशा योजनी मच्छिंद्रनाथ, भस्म चिमुटी कवळी होता, परशास्त्र मंत्र प्रयुक्ता, रामनामी जल्पला, येरीकडे पाशुपत, देवा बद्धांजळी होनी प्रणत, रामा सन्मुख दंडवत मही मस्तक ठेवीत असे, स्पर्श मग येऊन निकट करीत झाला अंगी झंकट, झगट होता महिपाट भाळा सहज झालीशी, राव उठोपा एकशेनी परी सदृढयुक्त न सोडी मोदिनी, भाळ पदादी उभयपणी महियुक्त झाली ती, करिता यत्न बहुता परी, परी विभक्त नाही कदा धरित्री, बहुश्रमला नाना परी, उपाय काही चालेना, मग बोलावणी सेवक मंत्री, वृत्तांत सांगे झाल्या परी, म्हणे कदा न सोडी धरित्री, व्यक्त झाली सर्वस्वे, परी मंत्री बुद्धिमंत, एकटाची तेव्हा बाहेर येत, सेवका पुसे रळीमात, कोणी कोणाते झाले का, मनात म्हणे कोणी जती, आला असेल नगरा प्रती, गांजला असेल राजदूती, म्हणून शोभला असेल तो, मग त्या ते शोभ न येता, शोभोरीला श्री भगवंता, तयाची साधू जगी छळिता, क्रोध नावरे देवाशी, महिश्रेष्ठ तो अत्रिनंदन, परी उगेची शोभोनी आपले मन, श्री अंब ऋषीचे केले छळना तरी न सहाय देवते, त्याने सुदर्शन लावणी पाठी, गर्व सोशी आपण जगजेटी, तस्मात भक्त गांजल्या पाठी, कदा न राहावे देवा ते, भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा, परमावडे तमाल नेला, दानवी गांजिता उतावळा, कोरडे काष्टी प्रगटला, धर्म हवनी मंडुक बाल, तप्तोदकी केले शीतल, तस्मात संकटी भक्त प्रेमळ, कदा न राहावे देवा ते, रणी होता कडकडाट बहुत, पक्षी जोडा बाळे टाकून जात, बालकानी स्मरता रमानाथ, करिघंटा टाके तयावरी, पारधी पक्षी प्राण हरणी, व्याळ रूप झाले चक्रपाणी, तस्मात दासाचा छळ कोणी, कदा काळी करू नये, जळी पदाते नक्रवडी, स्मरता घावला अति तातडी, सुदर्शन प्रेरुणी खाली उडी, निजदासा रक्षावया, याची नीती कोणी दुती, गांजली असेल हरिभक्ती, म्हणून लोभे सहायक होती, हरिने वडला असेल की, ऐशी भावना अनुनी चित्ती,
शोध करीतशी पृथने प्रती शोध शोधिता द्वारा निगुती वृत्तांत तो प्रविष्ट झाला. मंत्री वृत्तांत ऐकुनी काळी शोधनी काळी मच्छिंद्र म्हणी धन्य मंत्री तो शोध प्रकरणी अर्थपै शून्य निवडिता. अहो तो मंत्री नो ही मोहरा विसची घेऊनी सांडी रुधिरा चिंतामणी राज अधिरा राज चिंता हरणार्थ तन्याय ते सुकड करणी तोडे लागला मच्छिंद्र चरणी मग म्हणे महाराजा अवधूतपणे कृपादान उपावे तुम्ही संतस ते स्नेह भरित पूर्ण शांतीचे भांडार युक्त अवतारे सांगता नाही मित अपराध क्षमा करावा मीत जरी उदार म्हणावा तोही समता न करी संत भावा मेघ विसरे दातुत्र भावा तेवी संत नोईतो जरी परिसाची उपमा देव तो लोहितेची देत हटक भाऊ इतर धातूची होत परिभाऊ न चाले शक्ती तयाची कल्पतरू जई करावा समान शिवा शिवदावी रत्न ते विनोहे संतजन शिव चिन्हेची वाचिती. आईशी बोलता मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले स्वचित्तात क्रोधावरुनी होत शांत प्रसाद देव म्हणतसे मग करी कवळुनी भस्मची मुठी वक्तास्त्र मंत्रपोटी कविराज जल्पता होटी धराची मुठी सोडी तसे राव उठुनी वैशे धरित्री वेगी पाचारी तसे सुहित मंत्री सवेचे येऊनी झडकरी दूती राजा ज्ञानी दिली पत्रिके बोलावून निकट दूत विचारून घेतो राजक्षमात तव तो शुभवार्ता सांगत कल्याणे राजा विराजला मग मच्छिंद्राचा धरुणी पाणी मंत्री नेत तया लागुनी प्रवेश होता ते क्षणी वृत्तांत राया ते निवेदिला राये ऐकून सकळ वृत्तांत मच्छिंद्र चरणी भाळ अर्पित अति गौरवे स्नेह भरित नाम पुषे तया प्रती हेरी म्हणे नरेंद्र पाळा मज मच्छिंद्र म्हणती तानुल्या वाळा राय ऐकून वृत्तांत सकळा मच्छिंद्र चरणी प्रेरित असे पूर्वी मच्छिंद्र कृती रत्न साठवले श्रवणाकाराने तेने करुणे दर्शभूषण स्वीकारावायशी पाहत असे आयशी छाबदी पाटी तो मच्छिंद्र चंद्र देखील दृष्टी मग परममणी आनंद दाटी चित्रपात्रे हे लावली. मग सुखासने सिद्ध करून राजाने मच्छिंद्राचा हात धरून आपले सभास्थानी नेऊन कनकासनी बैसवला. षोडशोपचारे पूजन अर्पित झाला तन मन धन वरी परम आदरे भक्ती रत्न मच्छिंद्रनाथ ओपितसे सदा सर्वदा असनी शयनी गमनी भोजनी जोडणी पाणी निरंतर उभा सेवे लागून अन्य काही सूचना आईशिया भक्तीचा पाहता पाठ मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट म्हणे कोण नरेंद्र कामना लोट कवन चित्ती दाट तसे हेरो म्हणे जी योग धर्मा मी सूर्यवंशी पाशुपत नामा राम अवलाद कुशीपत्नी धामा अवलाद देह असे हा तरी वडील माझा विजय ध्वज श्रीराम अवतरे तेजपुंज माते भेटवी महाराजा मित्र कुलाचा टिलक जो ये रे म्हणे रे भाव का जेठी आता करीतो तयाची भेटी मग सवे बाहेरी तपोजेटी राया घेऊन येतसे उभा राहुनी राजांगणी धुमासर मंत्र जल्पेवाणी भस्मची मोठी संजीवनी अर्कावरी प्रेरित असे तेने ध्रुव खगमंडल संपूर्ण धुमरे करुणी भरुनी गेले गगन दिशांचा अर्क संपूर्ण झाकोळीनी पै गेला धर्मास्त्राने भरले नयन नेत्र पुसतसे सारथी अरुण धूम्र संचारुनी मुखाकरण कासा विस होत असे ते पाहुनी सविता राज म्हणे अस्रविद्ये धूम्र विराजे क्षत्रिय कुलातील नरेंद्र ओजे तेने प्रेरली ही विद्या मग तो महाराज जगलोचन कोळुनी सायका चढवणी कुण वायू वस्त्र शर निर्मून सोडिता झाला महाराजा तवत शर प्रतापवंत लवकर प्रकट विस्तावर मारुत तेने मंद्राचल पर्वत हलू पाहती डगडगा गगनापासून महीपर्यंत प्रकट झाला प्रलयवात तरु उच्च मलवणी नवी भ्रमत पक्षी जेवी भूगोलाते आईसा वात होता प्रकट धुमरे फुटला दिशा फाट सदना लागी निर्मल वाटे गमन करता येना
ते पाहुण्या योगद्रुम जलपत झाला अस्त्र उत्तम ते पर्वतास्त्र विशाल प्रकाम आड झाले रथा ते विशालपणी सांगू कितले मंद्राचल विद्युत तुझे उगवले तेने मार्ग कुंठित झाले वात चक्राचे महाराजा मग ते अश्री नारायण पर्वत पाहता विशालपणे मग वज्रास्त्र संधान करीत झाला अर्कतो तो वज्रास्त्राची कठीण पर्वतामध्ये गेले भितून तेने घाये शतचूर्ण तोरे झाले नगराज पर्वत चूर्ण होता निगुती ते पाहुणी मच्छिंद्र जाती भ्रमे अस्त्र योजने उपरती मित्रभागी सांडत असे ते अस्त्र होता स्पंदनी प्रविष्ट वाजीस अरुण झाला भ्रमिष्ट सांडून रहानीची नित्य वाट पंदनाने ती भक्तीकडे ते पाहुणी द्वादश नामी ज्ञानशराच्या न उरल्या गुण उर्मी तेने करुणी भ्रमे प्रकामी नाच्या प्रती पावतसे जैसा पेटला पावक त्यावरी सोपोली उदक सकल उदक मग तो उरे केवी दाहक तेवी अर्का झाले असे या अज्ञानपण साधकांचे श्री सद्गुरु निवारित वाचे अंगी भूषण ज्ञानपणाचे बोध कुणी गोवितसे की सतनात दाटला अंधारा पर तो दीप उजळीता होतो दूर तन्याय श्री भास्कर ज्ञानेश्वरा प्रतसे तेने ओढीने भ्रमिष्ठपण सुपंत सुपंता करी गमन ते मच्छिंद्रनाथी दृष्टी पावून वाता आकर्षण जलपत वातासर आकर्षण सबळ वायूचे करी भेद दुले तुंबल मग वाजीचे आणि सारथ्याचे तैवेळ श्वासोच्च वास राहिले आणि जो प्रत्यक्ष चंड किरण तोही दाटला श्वासे करून वायुचक्री गेले अटून रथ उलटून पडेला वायुचक्राचा जयशी आधार तो आधार तुटताची सत्वर स्वर्गाहुनी उर्वीवर आदळला स्पंदन तो मही आदळला दिव्य रथ खाडी पडला श्री आदित्य पंदनी वाजे अति होत कासा विस सोसाने परी मही पडता तेजोरा शिपाळ मही पातला अति आनंद तेने दाहू पाहि सकळ मही उरले उब्दीज ते पाहुणी मच्छिंद्रनाथ जलदासर स्मरे त्वरित तेने करुणी अपरिमित जलवृष्टी होत असे परी आदित्य पडता निचेष्टित परम घाबरले स्वर्ग दैवत युवानी आणि होणी त्वरित मच्छिंद्रापाशी पातले ब्रह्मा विष्णू आणि शिव वरुण अश्विनी कुबेरदेव सर्वर अनादी सकळ गंधर्व मही लागे पातले सत्यालोक तपोलोक अतल वितल सुतलाधिक संकटी पडला एक अर्क लागे वेगी धावी नले जैसे सकळ तरुवरती चहुकडीने पक्षी थी तन्याय महीवरती सकळ देव उतरले मग महाराजा श्राब्दी जावई धावणी मच्छिंद्र धरला हृदयी म्हणे हा आदित्य का अन्याय संकटित वायुजला या उपरी करणी नमस्कार विष्णू ते देत उत्तर म्हणे महाराजा पाशुपतवीर आदित्य कुळी असे असता यथार्थ वंशजाची न पाय हा आदित्य तस्मात वडिलांची धर्मनित ऐशी परी असावी का बालकाचे संगोपन होय मातेनं सदा रोषाची केली गौसन मग ती माता काय म्हणून लावे परी मिरवावी स्वामी सेवका अमित्र मानी मग कार्यकाची गीत घडूनी सदा संशयाची गवसनी उभय चित्ती मिरतसे तस्मात राय पाशुपती नावडे आदित्या प्रती म्हणून ऐसा वैकुंठपती चर्या भाग रचेला आणि एक मम वागुत्तराशी साबरी विद्या कवित्वराशी सूर्यनामे मंत्र उपदेशी प्रसन्न असावे अर्काने या उपरे आणि काही चोज सूर्यवंशी विजय धोस तो पाशुपता ते शिरा माझ भेटवावा महाराजा आशे परी कामनामनी वेधले आहे चक्रपाणी पाशुपतरायाचे प्रेमवदनी गुंती पावल भक्तीने नवरा निवास माझा काम पूर्णत्याना मेघश्याम ऐसा बोलता योगद्रुम हरि उत्तरा शुकारी मने बारे योगद्रुमा जो जो काय वेदला कामा तो तू पावशील कल्पद्रुमा परी सावध करी अर्काते बारे सूर्यनामी मंत्र जगी होतील प्रविष्ट पवित्र तैसो कष्टाने येऊनी मित्र कार्य करील लोकांचे ऐशी बोलणी चक्रपाणी करतळा कर देती वचनी म्हणे बारे भास्कर मंत्रा लागुनी वरदाता झालाशे बारे तव मंत्र लोकोपकार नामस्मरणे होता नर तेनेची पातक योग होत्र सकळ जनांचे मिळतील सहज सूर्याचे वदता नाम सकळ पातके होतील भस्म तैशात मंत्र प्रयोग उत्तम कार्य लागी बनावेल
नाम मंत्रयुक्त प्रयोग त्यावरी तव वाणी पवित्र अभंग त्याहीवरती वरद चांग प्रत्यक्ष दैवते मिळवतील. तरी बा 16 राशी पावले सुवर्ण गडावाशी गमले ते भूषण मोला चढले मान्य केवी होईना. तरी या कामा कदा आळस होणार नाही महापुरुषा. आम्ही सर्व देत तव वचनास उतरलो आहो महाराजा. वीरभद्राचे समरंगणी आणि नागपत्रासोत्त स्थानी तू ते उपनी वरदवानी तुष्ट केले आधीच. तरी आता संशय सर्व सोडून अर्का जीव व्हावे याची रीती देव आगवे गौरविती मच्छिंद्रा. जैसे एका चंद्रांबूसाठी निहाळती चकोर पाठी तेवी जगलोचना देती सकळ देव गौरविती मच्छिंद्र म्हणे पाशुपतराया आधी दावीन राम काय तेव्हाची समाधान तर राया मम चिंता तो संगी. आईशी ऐकयता मच्छिंद्रवाणी सौमित्रासह सगुनी प्रकट झाला कोदंडपाणी. दशरथ नय महाराज मग राममूर्ती प्रकट होता शिवाशी आनंद वाटला चित्ता आणि राया पाशुपता आनंद सरिता उच्चंबळली. मच्छिंद्र देखता कोदंडपाणी भावे मस्तक कोपिले चरणी राम प्रेमी धरुणी वक्षस्थानी मच्छिंद्रनाथ कवळेला. पाशुपतराव भाविक पूर्ण तोही वंदी श्रीरामचरण रामे त्याचे हृदय धरून धन्य वंश म्हणत असे. यावरी मच्छिंद्र जोडून दोन्ही हस्त नम्रोत्तरी स्तवनी रघुनाथ गौरवनी रामा बोलत हे रघुत्तमा महाराजा तव नामे अनंत असती देवी त्यात राम नाम गंगा वसती. सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझे निवेदिले त्याही ग्रंथानामिती परितव नामे शुभते असती. देवी माझ्या कवित्वा प्रति वदन पात्री विराजीचे साबरी विद्येचे अपार वचन मंत्र प्रयोगी कवित्वपूर्ण जेथे येईल तुझे नाम तिथे कार्य करावे समग्रता. तो नामी होता मंत्रोच्चार ते तो कार्य करावे समग्र लवकर. तरी प्राज्याला चित्ते देवी कर मम करी उपाव चित्ती आचर जरी अनुमान तरी सज्ज करी का कोदंडबाण. माधवनी आता समरंगण नृत्य करे रणांगणी. श्रीराम म्हणे मच्छिंद्र ऐक तू तिही देवाचा वरदायक. श्री दत्तात्रय प्रतापार्क अवतार तिघा देवांचा आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म ते तुझं वश्य आहेत योगद्रुमा. तेथे मी का नसावे साह्य अर्थ कामा. साह्य असू तुझा आता तुझ्या मंत्री माझे स्मरण होताची कार्य करेन 52 वेळांत सबळ आचरण मंत्र प्रयोगी दाविनी. ऐशी वधूने वरदवाणी भास देत मच्छिंद्र पाणी. मग म्हणे हे योगधामी मद तुझ ऐक्य असे की तू विष्णूचा अवतार जो कवी नारायण महात्व तस्मात तुझे शरीर ऐकतो असे. या लोकी ऐशी बोलून कौशल्य सुद धन्य म्हणून ग्रीवा तुकावीत. यावरी बोले साहुद आदित्य वेगे करी तपोराया एक मित्रा वाचून धरणी झाली अशी दिनवाणी. तरी योगींद्रा सुखधर्मी मम पूर्वजा मिरविका. मय पडला अंधकार देव त्रास पावले समग्र सकळ जगाचा व्यवहार कोळंबला तपोराय. ऐशे ग्लानी सुटाळा वचन श्रीराममुखी ऐकून ते मच्छिंद्र हृदय अपार भूषण चित्तशक्ती ते मिळवले. त्याने परम आनंद वृत्ती प्रसन्न झाली चित्त भगवती. मग वाताश्र मंत्र देहस्थ वृत्ती प्रसाद देऊपी तसे वातयुक्त अस्त्रपूर्ण मुखी जलपता मच्छिंद्र योगी जन. मग सुटी पावनी वाताकर्षण सुखी करा आदित्य तो. मग सावध होनी मही वैशत दाही दिशा नेहाळीत तो अपार दृष्टी देखुनी दैवते सकळा लागी पाचारी. सकळ दैवती जाऊन येते नमिरा महाराज प्रतापादित्य. यावरी विष्णू लागी पुसत क्षत्रिय कोण आयसा आहे की वासना पुन्हा परतून हरू पाहत श्याम कर्ण. धन्य प्रतापी प्रतापगण आजितावी का मज करणे. तरी ऐशी प्रतिज्ञा लागून की युगानुयुगी असे प्रसन्न तरी त्याचे मुखमंडन मज भेटीत आणावे. मग मच्छिंद्राचे देवोपाचारी थी की तुझ बोलावी तिशे गभस्त्री. मग चंद्रास जलपुनी उक्ती दर्शना जात मच्छिंद्र मित्र दाहक तो अति सबळ म्हणून चंद्राश्र जपला मच्छिंद्र बाळ. ते मागे पुढे परमशीतल चंद्राश्री मिळवतसे. त्या जलदासराचा वर्षाव होऊन होत शीतल ठाव. आयशे योजनी सविताराव जाऊन या नमेला सर्वांते देखून मच्छिंद्रा धन्य धन्य आयशे म्हणत
कवन नामी असे पुसत ग्रामधाम जन्मादी. मग विष्णूने मुळापासून कथा नामधामादी सांगितली वार्ता. कवी नारायण महिवर्ता मच्छिंद्रनाथ मिळवतोशे. येरे म्हणे माझा अंश नवनारायण असती महिस तयाचा अवतार शुभ मास. चांगुलपणे वाटला तरी बारे मच्छिंद्रनाथा. कवन कामनी विधली व्यथा. ते मज वदनी वरदामृता प्राशन करे महाराजा. कृत त्रेता दोपार गेले खरे आयशे नाही केले. धन्य तुझा प्रतापाशी फुल. धन्य गुरु तुझा तो येरू बोले कर जोडूने. मम विदली कामना म्हणी साबरी विद्या कवित करणे. कृपा करून दाविली परी त्याचे वरदा फुला. असा वायशे वाटले मनाला तरी कृपा करून वर त्याला वेधला पाहिजे महाराजा. मंत्र प्रयोगी तुझे स्मरण होता व्हावे दृश्यमान. जगाचे कार्य मंत्र साधन सुकष्टाने निर्वावे. ऐशी ऐकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे वासर म्हणे. मंत्रयोगी सोय येवणे कार्य करीन जगाचे. ऐशे वदनी जगलोचनी भास देत करतल वचने. यावरी पाशुपत राया बोलावणी चरणावरी घातला. सूर्यवंशी वीर्य प्राव वंश मालिका सगुण सर्व. तुष्ट केला सविता राव मच्छिंद्राने ते समय. वंश मालिका ऐशी ऐकून संतुष्ट झाला सविता नारायण. मग आपुला सिद्ध करून स्यंदन वात चक्रावाने. येरीकडे सकळ देव विमानाने गेले सर्व. आपुराली स्थाना पूर्व पाहत झाले ते वेळा. येरीकडे मच्छिंद्रनाथ कृपे वाहनाने पाशुपाय. निकता झाला करुणी तीर्थ राममूर्ती वंदन्या. आता पुढे राहते कथन. चंद्रागिरी पाहिला ग्राम तेथे गौरातुनी गोरक्ष काढून पुन्हा तीर्थे करील की. नरहरी वंशी दंडीसत मालुहरीचा शरणागत. पुढील अध्याय उत्तम कथित निवेदल श्रुती यांची. स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत वृक्ष काव्य किंवा सदा परिशोध भाविक चतुर. अष्टमाध्याय कोणा. श्री कृष्णार्पण नमस्तु. शिवम भवतु शिरस्तु. श्री नवनाथ भक्ती सार अष्टमाध्याय समाप्त. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री नवनाथ महाराज की जय. जय श्री मच्छिंद्रनाथ. जय श्री राम प्रो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा नमः.